वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र आता रद्द करण्यात आलं। खेडकर कुटुंबानं वकिलांमार्फत आपली बाजू मांडली होती। नॉन क्रिमिलियर रद्द केल्यानं मागासवर्गीय प्रवर्गामध्ये लाभ घेता येणार नाही। कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि उत्पन्नाचे स्रोत तपासून देण्यात निर्णय देण्यात आलाय। तर या निर्णयानं खेडकर कुटुंबाला आता हा मोठा दणका मानला जातोय, कारण पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र आता रद्द करण्यात आलेलं आहे। पूजा खेडकरीचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी रद्द केलं। पूजा खेडकरने IAS होण्यासाठी आणि त्या आधीही अनेक आयडिया लढवल्या। अपंगत्वाचा असेल, जातीचा दाखला असेल, यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तिने केल्या आणि त्या संदर्भामध्ये तक्रारी झाल्यानंतर अखेर UPSCने तिचं IAS पद रद्द केलं होतं। परंतु अजूनही असे शेकडो लोक, हजारो लोक UPSCमध्ये स्टेट स्पर्धा परीक्षा पास झालेले आहेत। त्यांच्या बाबतीतही राज्य सरकारने योग्य ती पावलं उचलून ज्यांनी बनावट सर्टिफिकेट घेतले त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून बाजूला केलं पाहिजे। ज्या पद्धतीने सर्टिफिकेट मिळवली त्यांनी ते सगळं धोकादायक होतं आणि आता अखेर नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी तिचं ते प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे आणि अशी बाकीची प्रमाणपत्र हळूहळू रद्द व्हावीत अशीच आमची मागणी आहे। कारण अशी खोटी सर्टिफिकेट मिळवून पदं मिळवल्यानंतर ते लोक चांगलं कामही करत नाहीत, शिवाय जे जेन्युइन उमेदवार आहेत त्यांच्यावरही अन्याय होतो। एक चांगलं पाऊल पुढे पडलं आहे। आता शेवटी जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत हे प्रकरण लावून धरावं लागेल। ज्यांनी सर्टिफिकेट दिलं त्यांच्यावर कारवाईसाठी आपणही प्रयत्न करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।